नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मोहोळच्या नगराध्यक्षपदी थेट निवड झालेल्या सिद्धी राजू वस्त्रे यांनी आज त्यांच्या मामाच्या गावाला अर्थात मान तालुक्यातील दहिवडी येथे भेट दिली. त्यांच्यासोबत होते ते मोहोळचे माजी नगराध्यक्ष, पॅनल प्रमुख, नगरसेवक आणि महाराष्ट्र राज्य ओबीसी शिवसेना प्रमुख रमेश बारसकर साहेब. याशिवाय मोहोळचे नगरसेवक अजय कुरडे, चेतन देशमुख, सागर अष्टूळ, सरता सय्यद, साखराबाई बरकडे, दौलतराव देशमुख, लखन कोळी, सचिन जाधव हे 8 नगरसेवक आज दहिवडी या ठिकाणी आलेले होते. नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे यांचं हे मामाचं गाव आहे. अमित कुमार कैलास स्वामी हे सिद्धी राजू वस्त्रेंच्या मामाचं नाव आहे. मामाच्या गावाला येण्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी रमेश बारसकर साहेब व त्यांच्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्षासहित बोराटवाडी येथे जयकुमार गोरेभाऊ यांची भेट घेतली. खरं तर ही नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिलीच भेट आज बोराटवाडीमध्ये रमेश बारसकर साहेब व त्यांच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी घेतलेली आहे. विविध विकास कामावर त्यांची खरं तर आज चर्चा झाली आणि बोराटवाडीनंतर थेट सिद्धी राजू वस्त्रे यांचं मामाचं गाव म्हणजे दहिवडी या ठिकाणी खरं तर त्यांनी भेट दिली. आझाद नवरात्र गणेश मंडळ व आझाद गणेश मंदिर ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमाने आज गणेश मंदिरामध्ये सिद्धी राजू वस्त्रे, रमेश बारसकर व त्यांच्यासोबत आलेले 8 नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. खरं तर मामाच्या गावातील सत्कारानं नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे या खरं तर त्यांना एक वेगळाच आनंद झालेला आहे. त्यांनी मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहेच, पण त्या या आनंदामध्ये त्या रमल्या आणि खरं तर मानदेश भूषण परिवाराने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर त्यांनी दिलं. खरं तर प्रश्नच असा होता की खरं तर भाची नगराध्यक्षासाठी निवडणुकीला उभे राहिलेले आहे, तर मामा कोण आले होते का? खरं तर त्यांनी उत्तर दिलं की मामा आले होते. खरं तर हा एक वेगळाच प्रश्न त्यांनी उत्तर दिलेला आहे. आणि रमेश बारसकरांनी मानदेश भूषणशी बोलताना थेट सांगितले की तुमच्या भाचीला मी नगराध्यक्ष कसे केले तिकीट देण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंत हा प्रवास सांगत खरं तर एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटातून सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्ष झालेल्या आहेत. खरं तर महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ आणि रमेश बारसकर साहेब यांचे एक अतूट नातं आहे. पण जयकुमार गोरेभाऊ हे भाजपचे आहेत आणि रमेश बारसकर हे एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे आहेत. खरं तर ऐन वेळेला एकदम एक आश्चर्याचा सर्वांना धक्का बसला आणि सिद्धी वस्त्रे यांना नगराध्यक्ष केलेला आहे. एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटातून त्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत. कशी निवडणूक जिंकली अशी विविध मानदेश भूषण परिवाराने विचारलेल्या प्रश्नाला रमेश बारसकर यांनी उत्तर दिले आणि तुमची भाची नगराध्यक्ष केलेली आहे. त्यांनी मानदेश भूषणशी बोलताना एक दिलखुलासपणे सांगितलेलं आहे. आणि कसं दहिवडी नगरीत मामाच्या गावात आल्यानंतर मोहोळचे नगराध्यक्ष सिद्धी राजू वस्त्रे या खरं आपल्या मामीमध्ये रमलेल्या दिसत आहेत, गप्पा गोष्टी करत आहेत आणि खरं तर त्यांचं स्वागतच मंदिरासमोर आझाद गणेश मंदिरासमोर फटाक्याच्या आताशबाजीत करण्यात आलेलं आहे. आपण दृश्य पाहतोय सिद्धी वस्त्रे या मंदिरात आलेले आहेत आणि गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे. त्यांच्यासोबत आहेत ते रमेश बारसकर साहेब आहेत, त्यांनीही गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे. याशिवाय त्यांच्यासोबत असलेले 8 नगरसेवक आहेत. 8 नगरसेवकांनी गणरायाचं मनोभावे दर्शन घेतलेलं आहे. आपण दृश्य पाहतोय ते नगरसेवक आलेले आहेत, ते गणरायाचं दर्शन घेत आहेत. नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे याही आता गणरायाचं दर्शन घेताना आपण दृश्य पाहतोय. खरं तर यावेळी आझाद गणेश मंदिर यांच्या वतीनं नगराध्यक्ष, पॅनल प्रमुख रमेश बारसकर आणि नगरसेवकांचा सत्कार केलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते आलेले नगरसेवक आहेत, त्यांनी दर्शन घेतलेले आहे. भाचीचा सत्कार करताना आपण दृश्य पाहतोय.
आझाद गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीनं सत्कार समारंभ आपण बघतोय. सिद्धी वस्त्रे यांचा हा सत्कार समारंभ आहे. तर सर्वांनाच आनंद झालेला आहे की आपली भाची मोहोळची थेट नगराध्यक्ष झालेली आहे. महिलांच्या वतीनं हा सत्कार करण्यात आलेला आहे. आझाद गणेश मंदिरात हा सत्कार सोहळा आपण बघतोय. पाठीशी आहे तो गणराय आहे, त्याचंही आपल्याला गणरायाचं दर्शन होत आहे. खरं तर माणदेशी भाची माणदेशी कन्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे हे आपण पाहिलेलं आहे. पण मोहोळच्या नगराध्यक्षपदी थेट 22व्या वर्षी सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्ष झालेल्या आहेत. रमेश बारसकर यांचा सत्कार लिंगराज साखरे सर करताना आपण दृश्य पाहतोय. पॅनल प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि आपल्या भाचीला दहिवडीकरांच्या भाचीला त्यांनी नगराध्यक्ष कसं केलं हेही मानदेश भूषणशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे. नगरसेवक आलेले आहेत, त्यांचाही सत्कार या निमित्तानं करण्यात आलेला आहे. खरं तर 8 नगरसेवक आज खरं तर मानसारख्या अर्थात भाची नगराध्यक्षांच्या मामाच्या गावाला आलेले आहेत आणि आपण सत्कार सोहळा बघतोय. ते नगरसेवकांचा सत्कार सोहळा आपण दृश्य पाहतोय. खरं तर भाचीचाच सत्कार आपण केलेला नाही, तर भाचीबरोबर जे निवडून आलेले आहेत नगरसेवक त्यांचाही या निमित्ताने आझाद गणेश ट्रस्ट मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे. ट्रस्टचे पदाधिकारी सत्कार करताना आपण दृश्य पाहतोय. आपल्याला दर्शन होत आहे ते गणरायाचंही दर्शन झालेलं आहे. खरं तर मोहोळच्या नगरसेवकांचे आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण आहे हा सत्काराचा. भाविकांचे एक श्रद्धास्थान असलेल्या गणरायाच्या मंदिरामध्ये हा सत्कार होताना दृश्य पाहतोय आपण. भाचीचा सत्कार करण्याबरोबर गणेश मंदिराने रमेश बारसकर आणि सर्व नगरसेवकांचा सत्कार या निमित्तानं केलेला आहे, सन्मान केलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते नगरसेवकांचा सत्कार होत आहे. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी हा सत्कार केलेला आहे. एक आगळा वेगळाच सत्कार आपण या ठिकाणी बघत आहोत. या सत्कार सोहळ्यानंतर रमेश बारसकर थेट मानदेश भूषणशी बोललेले आहेत आणि कशी तुमची भाची नगराध्यक्ष केली हे सांगत विविध राजकीय प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. याशिवाय भाची सिद्धी वस्त्रे याही मानदेश भूषणशी बोलताना दिलखुलास नगरपालिकेची निवडणूक लागली आणि निवडणूक लागल्यानंतर महिला आरक्षण पडलं आणि सिद्धीताई वस्त्रे आमच्या गल्लीतील किशोर वस्त्रे आमचा हा कार्यकर्ता आणि त्याच्या अनुषंगाने मी त्याला विचारलं की बाबा आपल्या घरातील कोणतरी उमेदवार आपण उभा करू नगराध्यक्ष. आणि त्यांनी सांगितलं माझी बहीण आहे तिला उभा करू. त्यांच्या घरी मिटिंग झाली आणि त्या मिटिंगच्या अनुषंगाने आणि त्या दिवशी ठरवलं की कामाला लागा तुम्हाला नगराध्यक्षाची उमेदवारी आपण फायनल केली. तिथूनच काम सुरुवात केली आणि मोहोळ शहर हे बहुसंख्या लोकसंख्या असलेलं शहर आणि सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी असताना देखील या ठिकाणी महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशात सगळ्यात कमी वयाची 22 वर्षाच्या नगराध्यक्ष म्हणून सिद्धीताई वस्त्रेची नोंद झालेली आहे. आणि आपल्या देवडी गावची भाची आहे. आपल्या बऱ्याच वेळा बोलणं झालं. त्यांच्या मामाने त्यांच्या आजीने तिथे सत्कार केला. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होती आणि त्या जनशक्तीनं धनशक्तीवर विजय प्राप्त केला आणि महाराष्ट्रातल्या अनेक सर्वसामान्य कुटुंबात राहणाऱ्या लोकांची भावना जागृत झाली की पैसे म्हणजे सर्व काही नाही, पैशामुळेच निवडणूक जिंकता येते असं काय नाही. सर्वसामान्य कुटुंबातील महिन्याला 7,000 पेमेंटवर काम करणारी देखील एका शहराची नगराध्यक्ष होऊ शकते. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक काम करणाऱ्या लोकांची भावना जागृत झाली. हा इतिहास घडला या निमित्ताने. एकच काय गणित जुळवलं म्हणजे आता तर इकडे आमचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊंचे तुमचे जवळचे संबंध आहेत आणि तिकडच खरं तर एकनाथ शिंदे साहेबांशी म्हणजे हे आहेत. तर हे कसं गणित म्हणजे तसं पाहायला गेलं तर मी नगराध्यक्ष मोहोळ शहराचा प्रथम नगराध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे. ज्या भाऊ त्यावेळेला आपल्या मान खटावचे आमदार म्हणून काम करत होते, ज्या वेळेला
सामाजिक कार्यक्रम असायचा, ज्या ज्या वेळेला समाजाचा कार्यक्रम असायचा त्यावेळेला भाऊ देखील तिथे उपलब्ध असायचे अध्यक्ष म्हणून, मी देखील त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून असायचा. तेव्हापासून जया भाऊची आणि माझी ओळख आहे आणि ती ओळख वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातत्यानं आम्ही भेटत होतो. पण भाजप विरुद्ध शिवसेना धनुष्यबाण अशी लढाई झाली, भाऊ आमच्या विरोधामध्ये होते, तरी देखील विरोध आम्ही एकमेकावर टीका न करता एक खिलाडी वृत्तीनं निवडणूक पार पाडली आणि ते आमच्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे आम्ही त्यांना आज भेटण्यासाठी आलो होतो. त्यांनी देखील आमचा पाहुणचार केला, आम्हाला बराच वेळ दिला. असा पालकमंत्री आम्हाला सोलापूर जिल्ह्याला याच्या आधी कधी भेटला नाही. आज किती म्हणजे नगरसेवक तुमच्या बरोबर आहेत? आमचे नगराध्यक्ष 9 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष अशा पद्धतीने आणि 100 पुरुष म्हणजे जवळजवळ 11 जण आम्ही या ठिकाणी आहे. जे आज आज भेटायला आलता सगळे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांना भेटायला भेटून आम्हाला त्यांनी बराच वेळ दिला, बऱ्याच गप्पा मारल्या, बराच त्यांचा अनुभव आम्हाला सांगितला. ते भविष्यामध्ये आम्हाला या ठिकाणी शिदोरी म्हणून कामाला येणार. बरोबर आहे की पालकमंत्री आणि विकासाच्या कामाच्या निमित्तानं तुमचं आणि पूर्ण त्यांनी सांगितलं आमच्याकडे असेल. धन्यवाद. काय सांगताल आज नगराध्यक्ष झालाय मोहोळचा आणि आज तुमचा थेट मामाच्या गावाला सत्कार झालेला आहे. हे सगळे मामा मामी बघितल्यानंतर काय मनात आलं? आजोळ आहे तर आज खूप आनंद होतोय की आज माझ्या आजोळी, माझे आजोबा असतील, आजी असतील, मामा मामी सर्वांनी आज भाची म्हणून एवढं माझं कौतुक केलंय. त्यासाठी सर्वांची मी आधी आभार मानते. प्रचाराला कोण आलं होतं का? मामा असतील. मामा ते खर तर मानदेश भूषणशी बोलताना रमेश बारसकर साहेबांनी सांगितलं की आजही आम्ही ग्रामविकास मंत्री साहेबांची भेट घेतलेली आहे आणि पुढे आम्हाला भाऊ मदत करणार आहेत. त्यांच्यासोबत आपल्या भाची पण आहेत. खरं तर ते नगराध्यक्ष झालेले आहेत. सर्वांनाच आनंद झालेला आहे आणि आज आझाद गणेश मंडळाचं श्री गणेश मंदिरामध्ये आज सर्वांचा सत्कार करण्यात आलेला आहे. भाची आहेत ज्यांच्या पाठीशी सर्वेसर्वा म्हणून जी जबाबदारी पडली ते बारसकर साहेब आहेत आणि विशेष म्हणजे आज त्यांच्या बरोबर जे नगरसेवक आहेत त्यांचाही आज गणेश मंदिरात मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे. खरं तर सत्कारानिमित्ताने मानदेश भूषणशी ते बोललेले आहेत. सर्वांना धन्यवाद.